आता हे झालं आपलं वैयक्तिक आयुष्यातलं. पण जर आपण जगाकडे बघितलं किंवा आपल्या देशाकडे जर आपण बघितलं, तर ज्या काही दुर्घटना घडल्या म्हणजे विमानाचं झालं, पहलगाम अटॅक झाला, तर 2026 साल न्यूमरॉलॉजीच्या हिशोबाने आपल्यासाठी कसं असेल, विशेषतः भारताला? मला खूप महत्त्वाचा प्रश्न वाटतो हा. थोडंसं सर्वांनी मी काही गोष्टी सांगतो तर लिहून घ्या, कारण ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून मला लोकांपर्यंत हे पोहोचवायचं की 2025 हा ट्रेलर होता. 2026 हा खूप मोठा पिक्चर आहे. इनफॅक्ट मी असं म्हणेल की 2032 पर्यंत आपण पृथ्वीवरती खूप काही अशा घटना घडून जाणार आहेत की ज्यामधून आपल्याला सावरायचं आहे. तर सगळ्यात पहिलं तर पाणी उकळून प्यायला सुरुवात करा आत्ताच. नंबर 2, तुम्ही जिथे आहात तिथे सेफ आहात का? पाण्यापासून थोडंसं दूर जा. म्हणजे काय होणार आहे? सुनामी येईल. कधी येईल साधारण? 27-26च्या मिडमध्ये. कारण भूकंप येणार आहेत. भूकंपांमुळं मल्टिपल भूकंप आहे. मी एक साधारण अंदाज देतो. कॅन्सर लाईन जी आहे, जी आपल्या भारताला क्रॉस होतीये, त्याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात भूकंप होणार आहेत. मग ते भूकंप पाण्यामध्ये म्हणजे समुद्रामध्ये सुद्धा होतील आणि त्याचा आपल्याला मोठा फटका बसणार आहे. मी पाणी उकळून असं प्या म्हणून सांगितलं की अशी एक महामारी येणार आहे की ज्याला तुम्ही असं म्हणू शकता की कोरोना हा ट्रेलर होता. पण ती पाण्यातनं येणार आहे. पाण्यातनं येणार आहे. तुमच्या आजूबाजूचं पाणी जर कंटॅमिनेटेड किंवा खराब झालेलं असेल तर तुम्हाला त्याशिवाय किंवा तुमच्याकडे असे फिल्टर्सच नाहीत की जे त्याला फिल्टर करू शकेल. त्यामुळं पाणी आजच उकळून प्यायला सुरुवात करा, त्याला यूज टू व्हाल. कधी होणार आहे साधारण? हे तुम्हाला आता 26 पासून सुरुवात होतील. 26च्या एंड आणि 27चा स्टार्ट तुम्ही सर्व गोष्टी फेस करताल. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट, वर्ल्ड वॉर 27च्या मिडमध्ये सुरू होतंय. भले आपण त्याच्यामध्ये डायरेक्टली इन्व्हॉल्व 27मध्ये नाही, अगदी 28-29मध्ये आपण इन्व्हॉल्व होऊ, पण त्याचा इम्पॅक्ट आपल्यावरती येणार आहे. कारण साहजिक आहे, आज भारत सर्व जगाला जोडला गेलेला आहे, त्यामुळे त्याचा आपल्यावरती प्रभाव होईलच होईल. कोणत्या 2 देशात सुरू कोणत्या 2 देशात होईल? सुरू करायला चायना सुरुवात करेल, जे आत्ता ऑलरेडी सुरू आहे, जे रशिया आणि युक्रेनमध्ये चालू आहे. त्याच्यामध्येच हे कुठेतरी सहभागी होतील आणि मग ह्या सर्व गोष्टी सुरू होतील. त्याचबरोबर